आमच्या समेत चालणारे आमच्या मंदाताई वागचौरे बघा, या खूप छान अशा सुरुवातीला त्रास झाला त्यांना, परंतु इतक्या चालल्या की खूप छान अशा प्रकारे नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदा मैयानी त्यांच्याकडून असा प्रवास करून घेतला. बघा, त्यांच्या 2 गोष्टी आपण अनुभवाच्या ऐकूया. हर हर नर्मदे. चला तर आपण मंदाताई वागचौरे बोला. नर्मदे हर. मला असं स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की मी इतकी पायी चालेल किंवा परिक्रमा माझी पूर्ण होईल. पण नर्मदा मैयाचे काय कृपाशीर्वाद असतील. मी नाही चालले, मैयाने मला बोट धरून चालवले. आणि आमच्या खताळ महाराजांचे सुद्धा याच्या मागे खूप आशीर्वाद आहेत. आणि त्यांचे ते हसून खेळून राहणं, बोलणं, सगळ्यांना सांभाळून आणणं, ते एकदम म्हणजे हृदय दाटून येतं त्यांच्या त्या वागण्याचं. किंवा कुठं सदाव्रत असलं तर लगेच व्हिडिओ काढणार आणि म्हणणार आहे बाई आमच्या ताया स्वयंपाक करतात. तो तायाच तो शब्द म्हणजे त्यांनी एकदम आई बहिणीसारखं आम्हाला सांभाळून आणलं. अनुभव त्यांना भावना दाटून आल्या त्यांच्यामध्ये. खूप अशा प्रकारची सहनशक्ती आहे, चालण्याची शक्ती आहे, ऐकण्याची शक्ती आहे आणि खूप मैयाने ताकद दिली बरं त्यांना. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना त्यांची सहजी नर्मदा परिक्रमा उरायली. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 36 किलोमीटरचे 10 ते 15 किलोमीटर माणूस रिकामा चालत नाही. आज 36 किलोमीटर हा प्रवास हो राहिलेला आहे. खूप त्यांना गॅप 84 सालापासून मणक्यात गॅप आहे. मी 1 मैल सुद्धा चालू शकत नव्हते आणि आज 3600 किलोमीटर चालले म्हणजे केवढी मोठी मैयाची कृपा आहे.